नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एनव्ही शॉपी किरण चौधरी ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत एनव्ही शॉपी कंपनीमध्ये जे आपण फ्री रजिस्ट्रेशन करतो त्या फ्री रजिस्ट्रेशनला ॲक्टिव्ह रजिस्ट्रेशन कसं करायचं. तर आपण जाणार आहोत गुगल क्रोमवरती. गुगल क्रोमवर गेल्यानंतर आपण कंपनीची वेबसाईट nvshopee.com ही ओपन करणार आहोत. वेलकम टू एनव्ही शॉपी याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा युजर आय डी टाकायचा आहे. इथं पासवर्ड एंटर करायचा आहे. पासवर्ड एंटर झाल्यानंतर साइन इन करायचा आहे. साइन इन केल्यानंतर हा तुमचा आय डी ओपन झालेला आहे. आता आपण माय नेटवर्कमध्ये जाणार आहोत. माय नेटवर्कमध्ये गेल्यानंतर मॅचिंग ट्रीमध्ये जायचं आहे. तुम्ही इथं बघू शकतात, इथं तुमचे 3 आय डी आहेत. तुमच्यासमोर 3 आय डी आहेत. त्याच्यामधला पहिला जो वरचा आय डी आहे तो फ्री रजिस्ट्रेशनच होता, तो ॲक्टिव्ह झालेला आहे. आता हे खालचे 2 आय डी जे रेड दिसत आहेत त्यातला आपण हा जो आय डी आहे हा आय डी आता आपण ॲक्टिव्ह रजिस्ट्रेशन करणार आहोत. आता याच्यामध्ये हे ॲक्टिव्ह रजिस्ट्रेशन आपण कसं करत असतो, जेव्हा तुमचं फ्री रजिस्ट्रेशन होतं आणि तुम्हाला जेव्हा फ्री ॲक्टिव्ह रजिस्ट्रेशन करायचं असतं तेव्हा कंपनीची फर्स्ट परचेस प्रोडक्टची PDF असते. त्या PDF फर्स्ट परचेस प्रोडक्टच्या PDF मधून तुम्हाला जे प्रोडक्ट आवडतात, जे तुम्हाला चांगले वाटतात ते तुम्ही कंपनीकडनं खरेदी करतात. त्या टायमाला कंपनी तुम्हाला हे ॲक्टिव्ह रजिस्ट्रेशन करण्यासाठी पिन पाठवत असते. आणि हे ॲक्टिव्ह रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण आता जाणार आहोत पिन डिटेल्समध्ये. हे बघा, पिन डिटेल्समध्ये गेल्यानंतर अनयूज ई पिन आपले 2 आय डी तुम्ही बघू शकतात की अजून आपल्याला ते ॲक्टिव्ह करायचे आहेत. त्यांच्या ह्या 2 पिन आहेत, 999 आणि 999 अशा 2 पिन आहेत. आता आपल्याला आय डी रजिस्ट्रेशन करण्यासाठी ॲक्टिव्ह रजिस्ट्रेशन करण्यासाठी हे 0 पिन आहे, त्याच्यावरती आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पिन डिटेल्स, पिन नंबर दिसतोय आणि अमाऊंट दिसते. तर त्या अमाऊंटची आपण कंपनीकडनं पिन घेतलेली आहे. आता त्याचबरोबर तुम्हाला तुमचा जो आय डी ॲक्टिव्ह करायचा आहे त्या आय डीचा इथं युजर आय डी तो टाकायचा आहे, एंटर करायचा आहे. जेव्हा तुम्ही युजर आय डी एंटर करतात तेव्हा तो आय डी कोणत्या व्यक्तीच्या नावावर आहे तो इथं त्या व्यक्तीचं तुम्हाला इथं नाव दिसतं. आता तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता टॉपअप सक्सेसफुली. तुमचा अमाऊंट इथं जी दाखवली 999ची तो युजर आय डी नंबर आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन जे फ्री रजिस्ट्रेशन होतं ते ॲक्टिव्ह रजिस्ट्रेशन झालेलं आहे, म्हणून इथं टॉपअप सक्सेसफुली म्हणून मेसेज आलेला आहे. आता आपण परत जाऊया माय नेटवर्कवरती. माय नेटवर्कवर गेल्यानंतर आपण जाणार आहोत मॅचिंग ट्रीमध्ये. मॅचिंग ट्रीमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकतात हा जो आय डी होता हा पहिले रेड होता, तो आता ग्रीन झालेला आहे. म्हणजे आता हे फ्री रजिस्ट्रेशनचं ॲक्टिव्ह रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे फ्री रजिस्ट्रेशन ॲक्टिव्ह रजिस्ट्रेशन करू शकतात.